सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. आत्तापर्यंत आपण पाहिलं की प्रकृतीजन्य शरीरातून चैतन्य शक्तीला जोडून ठेवणारा प्रगटवणारा फेनोमिना म्हणजे मन आहे. पण हे मनच संकल्प तयार करतं की मी हे कर्म करीन, म्हणजे कर्तृत्वाभिमान तयार होतो. कर्म करत असताना ह्यातून आता असे फळ मिळेल आणि मग मी आनंदी होईन या कल्पनेत रमल्याने कर्माचाही आनंद कधी मिळतच नाही. आणि शेवटी अपेक्षित परिणाम मिळाले तर सुख आणि नाही मिळाले तर दुःख. सुख मिळाले तर सुखाचा राग म्हणजे अनुराग आणि दुःख मिळाले तर द्वेष आणि त्यातून पुन्हा नवीन नवीन संकल्पना यांची मालिका सुरूच राहते. या उलट चैतन्य शक्ती आपल्या माध्यमातून प्रगटते याचा अनुभव घेणाऱ्याला कर्तृत्वाभिमानाचा प्रश्नच येत नाही. भूमिका साकारताना 100% वर्तमान काळात असल्याने त्याला पूर्ण आनंदही मिळतो आणि मिळणारे परिणाम प्रसाद बुद्धीने स्वीकारल्यामुळे सुख किंवा दुःख आणि पर्यायाने अनुराग किंवा द्वेष तयारच होत नाही. परिणामांकडून कोणतीही अपेक्षा नसल्याने या योग्याला नैष्ठिकीम शांती म्हणजे परम शांती मिळते. आता आपल्याला प्रश्न असा उभा राहतो की आपल्याला हे सगळं समजतंय की मन कर्तृत्वाभिमान आणि कर्मफळाची अपेक्षा निर्माण करून आपल्याला कर्मबंधनात अडकवत आहे आणि चैतन्य शक्ती आपल्यातून प्रगटते आहे. हा एक अनुभव आपण घेतला की कर्तृत्वाभिमान आणि फलाची अपेक्षा आपोआपच नाहीशी होणार आहे. सगळी झंझटच संपणार आहे. आपण सदैव सुखी होणार आहे. पण हे ज्ञान कळूनही आपल्याला त्याचा अनुभव मात्र मिळत नाही. हे असं का होतं? कारण आपल्या अंतःकरणामध्ये सत्व रज तम गुणांचा मळ साचलेला आहे आणि तो मळ त्या चैतन्याचा प्रकाश आपल्याला अनुभवूच देत नाही. आता हा मळ तयार कसा होतो? तर मी म्हणजे हा देह, ही इंद्रिय, ही आपली ठाम समजून. निसर्गाने घटनाचक्र योग्य रीतीने चालावं म्हणून प्रत्येक पिंडाला अन्न पाणी निवारा मिळवण्याची, स्वसंरक्षणाची, विश्रांतीसाठी निद्रेची आणि वंश सातत्यासाठी मैथुनाची प्रेरणा दिलेली आहे. ही प्रेरणा पाळली जावी नेहमी म्हणून त्या ठिकाणी आनंद मिळण्याची व्यवस्था केलेली. पण जेव्हा आपण स्वतःला देहच समजतो तेव्हा हे आनंदच आपले सर्वस्व होऊन जातात आणि देहाचे इंद्रियाचे भोग जास्तीत जास्त मिळवणे हे आपल्या आयुष्याचे ध्येय ठरते. आणि म्हणून मग आळस, निद्रा, प्रमाद, मैथून हेच आपलं ध्येय बनल्यामुळे अंतःकरणात तमोगुणाचा मळ तयार होतो. आता या ध्येयाला ज्या ज्या गोष्टी सहाय्य करतील त्या सगळ्यांबद्दल आपल्या मनामध्ये अनुराग निर्माण होतो आणि ज्या ज्या गोष्टी अडथळा करतील त्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला द्वेष वाटायला लागतो. निसर्ग नियमानुसार शरीराचं बल कमी व्हायला लागलं याचा सुद्धा आपल्याला राग येतो आणि मग तरुण बनण्यासाठी आपण हर तऱ्हेचे प्रयत्न करत राहतो. या सगळ्या कृतींच्या मागे मनाने निर्धारित केलेल्या अनुराग किंवा द्वेषाची प्रेरणा असते. म्हणजेच आपल्या मनामध्ये अनुराग किंवा द्वेष रूपी रजोगुणाचा मळ तयार होतो. आता हे सगळं कळल्यानंतर हळूहळू मनुष्य यातून उपरत व्हायला लागतो. मग स्वतःचे काही नीती नियम बनवतो. म्हणजे गीता अभ्यासाच्या मंडळात जातो, एखाद्या पारायणाचा ग्रुप बनवतो, सत्संग मंडळ, भजनी मंडळ असं काही काही तयार करतो आणि आता आम्ही खूप चांगल्या मार्गावर आहोत असं स्वतःला म्हणतो. आम्ही कांदा लसूण काही खात नाही, सुपारीच्या खांडालाही कधी शिवत नाही, घरामध्ये चप्पल कधी आणलेली आम्हाला चालत नाही आणि या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला खूप अभिमान वाटतो. आणि मग आपली बुद्धी हे असं करणारे ते म्हणजे माझ्या गटातले आणि असं न करणारे म्हणजे माझ्यापेक्षा वेगळे असा भेद उभारते आणि हा भेद सत्वगुणाचा मळ अंतःकरणात तयार करतो.
आता या अशा सत्व, रज आणि तम या गुणांच्या मळामुळे अंतःकरण मलिन होतं आणि मग चैतन्य शक्तीचा अनुभव आपल्याला येत नाही आणि मग आपण पुन्हा कर्तृत्वाभिमान आणि फलाच्या अपेक्षामध्ये अडकत जातो, कर्मबंधनात अडकत जातो. मग यावर उपाय काय? तर हे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी ही आपली उपकरणं आहेत. चैतन्य शक्तीने तयार केलेल्या या पसाऱ्याला चालवण्यासाठी या उपकरणांचा वापर आपण या चैतन्य शक्तीच्या सेवेसाठी लावायचा, तरच आत्मशुद्ध येत. हे आपलं ध्येय आपल्याला प्राप्त होणार. कारण संगम त्यक्त्वा आत्मशुद्ध येत हे आपलं ध्येय आहे. मग आपला देह, इंद्रिय, निसर्ग धर्माचं पालन करतच राहणार, परंतु आपलं ध्येय हे सर्व भोग मिळवणे राहणार नाही, तर सेवा हे आपलं ध्येय. आणि सेवा हे आपलं ध्येय झालं की मग देहाशी आणि इंद्रियाशी आपलं असलेलं तादात्म्य हळूहळू कमी होत जाईल. आणि जसं जसं हे तादात्म्य कमी कमी होईल तसं तसं आपल्यातल्या तमोगुणाचा मळ कमी कमी व्हायला लागला. भोगाची लालसा संपल्यामुळे मनातूनही अनुराग आणि द्वेष हळूहळू कमी व्हायला लागतील. म्हणजे रजोगुणाचा मळ आपल्या मनातून हळूहळू कमी व्हायला लागेल. समर्पणाने सेवा करणाऱ्याला रजोगुणाचा हा मळ तयारच करता येणार नाही. चुकीचे लोक दिसले की आपल्याला तर ही सेवेची संधी आहे हे ओळखणारी बुद्धी मग भेदभाव निर्माण करणार नाही, द्वेष निर्माण करणार नाही आणि त्यामुळे सत्वगुणामुळे तयार होणारा मळही अंतःकरणामध्ये तयार होणार नाही. म्हणजेच आपल्याला उत्तम शरीर दिलं असेल तर शरीराने सेवा करा, कणखर मन दिलं असेल तर मानसिक धीर आधार लोकांना देण्याचं कार्य करा, बौद्धिक क्षमता उत्तम असेल तर निर्णय घ्या, दिशा दर्शनाची, प्रबोधनाची सेवा या सर्व चैतन्य शक्तीने तयार केलेल्या फापट पसाऱ्याला योग्य मार्गदर्शन करा. म्हणजे तुमचं मन, शरीर, इंद्रिय, बुद्धी यांचा उपकरण म्हणून, सेवेचं उपकरण म्हणून जेव्हा तुम्ही वापर कराल तेव्हा त्याच्याशी असलेलं तादात्म्य कमी कमी व्हायला लागेल आणि त्यामुळे सत्वरज तमाचा मळ तयार न झाल्यामुळे आपोआपच अंतरात असणारी ती चैतन्य शक्ती प्रगट व्हायला लागेल. चैतन्य शक्ती जशी जशी प्रगट होईल तसा तसा कर्तृत्वाभिमान नष्ट होईल आणि ज्याला कर्तृत्वाभिमानच नाही तर फळाची अपेक्षा, फळाची आशा असणारच नाही. आणि असा जो मनुष्य आहे त्याचं वर्णन करताना श्रीकृष्ण म्हणतात की तो वशी आहे. म्हणजे शरीर, इंद्रिय, बुद्धी, मन ही उपकरण असल्यामुळे त्याच्या वशात आहे म्हणून तो वशी आहे. आणि असा वशी नेहमी सुखम असते, म्हणजे सदैव आनंदात असतो. शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी ज्यांनी उपकरण म्हणून सेवेसाठी वापरली तो नेहमीच अत्यंत आनंदात, अत्यंत सुखात असतो असं श्रीकृष्ण सांगतात.